नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 14 चा 7वा, 8वा आणि 9वा प्रश्न या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत। पहिले 3 प्रश्न आणि नंतर 3 प्रश्न आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। आज या व्हिडिओमध्ये आपण 7वा, 8वा आणि 9वा प्रश्न सोडवूया। प्रश्न ॲज इट इज ब्लँक पेजेसवर आपण लिहून घेतलेला आहे। आन्सर द product of two digit numbers is 765 and their SCF is 3. What is their LCM? दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे आपणास। दोन संख्यांचा प्रोडक्ट दिलेला आहे 765 आणि SCF दिलेला आहे, तर आपणास LCM काढायचा आहे। इथे गिवन डाटा आपण लिहू द प्रोडक्ट of two numbers equal to 765, SCF दिलेला आहे, SCF equal to 3 आणि LCM आपणास फाइंड आउट करायचा आहे। we know मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपण पाहिलेले आहे SCF into LCM, SCF आणि LCM यांचा जर प्रोडक्ट घेतला तर तो इक्वल असतो प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स। SCF 3 दिलेला आहे, LCM आपणास फाइंड आउट करायचा आहे, LCM आणि प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स दिलेला आहे 765, LCM पाहिजे आपणास। देअरफॉर LCM इक्वल टू 765, इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये 3 आहेत, या साईडला आल्यानंतर डिव्हिजन मध्ये जातील। देअरफॉर LCM इक्वल टू 7 ने डिवाइड करता येईल, 3 ने डिवाइड करता येईल। 3 दोन्ही 6, 1 राहील, 3 पाची 15, 1 राहील आणि 3 पाची 15, म्हणजे आन्सर येईल आपलं 255। LCM येईल आपला 255। नेक्स्ट मित्रांनो, 8व्या प्रश्नामध्ये आपणास 3 बंडल्स दिलेले आहेत स्ट्रिंगचे, म्हणजे वायर अथवा तारेचे 3 बंडल आहेत। समजा हे बंडल, हे असं हे बंडल, याची लेंथ दिलेली आहे 392 मीटर। हे एक बंडल 308 मीटर आणि हे एक बंडल असं 490 मीटर। ह्या बंडलची लेंथ पूर्ण, म्हणजे हे जर असं लांबवलं तर 392 मीटर आहे। हे आहे 308 मीटर आणि ही स्ट्रिंगची लेंथ आहे 490 मीटर। तर आपणास येथे काय करायचं आहे, याचे तुकडे करायचे, इक्वल तुकडे करायचे, पीस करायचे इक्वल लेंथचे। तर जास्तीत जास्त मोठा तुकडा किती लांबीचा होईल तो आपणास कॅल्क्युलेट करायचा आहे। समजा आपण एक 10, 15 आणि 20 या 3 टाईपचे आपण काय घेतले, बंडल घेतले असे। याची लांबी 10 मीटर आहे, 15 मीटर, 20 मीटर। तर आपण याचे काय करणार, तर वायर उरलं नाही पाहिजे, ती तार जी आहे ती उरली नाही पाहिजे रिमेंडर। त्यामुळे याचे 5 आणि 5 2 होतील, याचे 5 5 चे 3 होतील, 5 5 5 आणि याचे 4 होतील, 5 5 5, म्हणजे येथे उरत काही नाही आहे, कंप्लीट 4 भाग होतात, येथे कंप्लीट 3 भाग होतात, येथे कंप्लीट 2 भाग होतात। पण एक पीस किती येईल, 5 मीटरचा येईल येथे। कशामुळं, कारण 10, 15 आणि 20 यांचा SCF किती आहे, 5 आहे। त्यामुळे प्रत्येक पीस आपला 5 मीटरचा येईल। त्याप्रमाणे येथे 10, 15, 20 याऐवजी आपणास काय दिले, 392, 308 आणि 490। तर यांचा आपणास SCF घ्यावा लागेल।
ग्रेटेस्ट पीस काढायचं आहे. 1 मीटरचं घेता येईल, 1 मीटरचे 10 होतील, 1 मीटरचे 15 होतील, पण आपणास ग्रेटेस्ट सांगितलेलं आहे. ग्रेटेस्ट म्हणजे यांचा काय हायेस्ट कॉमन फॅक्टर काढावं लागेल. त्यासाठी आपल्याला SCF घ्यावे लागेल. हे डायग्राम काढणं काही अपेक्षित नाही आहे. आन्सर आपण लिहू ग्रेटेस्ट पॉसिबल लेंथ of each piece of string will be SCF of 3 bundles. 3 हे सेंटेन्स लिहावं लागेल. बंडल्स ऑफ लेंथ्स. त्यामुळे आपण 392, 308 आणि 490 याचे काय काढू, हे कॉमन फॅक्टर काढू. तिन्ही संख्येला 2 ने डिवाइड करता येईल. 2 1 2 1 राहील, 92 18 1 राहील, 2 7 12, 2 1 2 1 राहील, 2 5 10, 2 चौक 8, 2 2 4, 2 चौक 8, 1 2 5 10. आता 2 तर SCF येणार नाही याचा, एवढा लहान, अजून मोठा येईल. त्यासाठी 2 ने डिवाइड जाणार नाही तिन्ही संख्येला, 5 ने जात नाही. त्या पुढचा प्राईम नंबर 7 आहे. 7 ने डिवाइड करता येईल. 7 2 14, 5 राहतील, 7 8 56, 7 2 14, 1 राहील, 7 2 14 आणि 7 3 21, 3 राहतील, 7 5 35. म्हणजे कॉमन तिन्ही नंबरमध्ये 2 होता आणि या तिन्ही नंबरमध्ये 7 होता. म्हणून SCF किती येईल आपला, SCF इक्वल टू 2 × 7 इक्वल टू 14. 14 SCF आलेला आहे. म्हणजे 14 मीटरचा, आपला मीटर दिलेला आहे युनिट, त्यामुळे 14 मीटर येईल आपला. SCF 14 येईल, पण प्रत्येक पीस आपलं 14 मीटरचं होईल. हेन्स ग्रेटेस्ट लेंथ ऑफ each piece of string, प्रश्नातले शब्द आहेत, इक्वल टू 14 मीटर. म्हणजे या तिन्ही संख्यांचा SCF 14 आला. याचा अर्थ असा होतो की 14 हा हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे. त्यामुळे 14चे जर आपण 14 मीटर असे पीस केले, याचे 14 तर वायर म्हणजे ही स्ट्रिंग आहे, काही उरणार नाही आहे, बाकी कंप्लीट पीस होतील, याचे कंप्लीट होतील, याचे कंप्लीट, म्हणजे वायर काही शिल्लक उरणार नाही. तेच आपणास फाइंड आउट करायचं होतं. इंटू विदाउट एनी लेफ्ट ओव्हर स्ट्रिंग. त्यामुळे आपला आन्सर 14 मीटर आलेला आहे. नेक्स्ट या प्रश्नामध्ये which two consecutive even numbers have LCM of 180. कॉन्सिक्युटिव्ह इवन नंबर्स. कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे क्रमवार येणारे इवन नंबर. क्रमवार जसे 2 4 हे क्रमवार आहेत, किंवा 18 ते यापुढचा 20 येईल, म्हणजे क्रमवार. अशा त्यांचा LCM दिलेला आहे आपणास. गिवन दी LCM of 2 consecutive म्हणजे क्रमवार लगातार येणाऱ्या इवन नंबर्स, समसंख्या, कॉन्सिक्युटिव्ह इवन नंबर्स, त्यांचा LCM दिला आहे 180. अँड वी नो SCF दिलेलं नाही, पण SCF नाही दिला, पण कॉन्सिक्युटिव्ह इवन नंबर आहेत ते. त्यामुळे कॉन्सिक्युटिव्ह इवन नंबर असतील
तर त्यांचा SCF 2 असतो, हे आपणास माहीत आहे. समजा 2 आणि 4 हे कॉन्सिक्युटिव्ह इवन नंबर आहे, यांचा SCF 2च येणार. किंवा 24 आणि 26 हे क्रमवार येणारे इवन नंबर आहेत, त्यामुळे यांचा SCF 2च येणार. कोणतेही इवन नंबर क्रमवार असतील त्यांचा SCF 2 असतो. वी नो the SCF of 2 consecutive even numbers is 2. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. नाऊ product of two numbers equal to SCF into LCM. प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स ते इवन नंबर आहेत, तेच आपणास फाइंड आउट करायचे आहेत. कोणते नंबर आहेत, दोन्ही नंबर कॅल्क्युलेट करायचे आहेत. SCF आपण कॅल्क्युलेट केलेला आहे, 2 आलेला आहे आणि LCM दिलेला आहे 180. याचा आन्सर येईल 360. म्हणजे प्रोडक्ट आला आपला 2 इवन नंबर. देअरफॉर प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स, हे नंबर कोणते आहेत, पण इवन नंबर आहेत. म्हणजे दोन इवन नंबरचा प्रोडक्ट 360 यायला पाहिजे. तर इवन नंबर कोणते आहेत, इवन नंबर्स समजा 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22 असे इवन नंबर येतील. तर आपणास दोन संख्यांचा म्हणजे दोन क्रमवार येणाऱ्या कॉन्सिक्युटिव्ह इवन नंबरचा प्रोडक्ट हा म्हणजे त्यांचा गुणाकार 360 यायला पाहिजे. तर येथे हे 8 होईल, खूप कमी होईल. थोडं पुढे जाऊ आपण. 10 × 12 जर घेतला आपण, 10 × 12 हे कॉन्सिक्युटिव्ह नंबर आहेत, यांचा मल्टिप्लिकेशन येतो 120. यापेक्षा जास्त पाहिजे आपणास, 360 पाहिजे. 12 × 14 करू आपण. 12 × 14 28 म्हणजे 168 येईल. किंवा 14 × 16 जर घेतला आपण, 16 64 म्हणजे 224 येईल. किंवा 16 × 18चा मल्टिप्लिकेशन किती येईल या दोन संख्यांचा, 18 सकी 8 म्हणजे 288 होईल. 360च्या जवळ येतो आपण आता. 18 आणि 20 घेऊ आपण. 18 आणि 20 येतो. 18 दोन्ही 36 म्हणजे 360. म्हणजे 18 आणि हे 20 हे कसे आहेत, कॉन्सिक्युटिव्ह इवन नंबर आहेत. कॉन्सिक्युटिव्ह आहे, क्रमवार आहेत आणि इवन नंबर. 18 झाले की लगेच 20 नंबर येतो. त्यामुळे हे दोन्ही कॉन्सिक्युटिव्ह इवन नंबर आहेत आणि त्यांचा मल्टिप्लिकेशन किती येतो, 360. येथे काय दिलं आपणास, प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स, ते नंबर इवन आहेत आणि प्रोडक्ट आला पाहिजे 360. म्हणजे 18 आणि 20 ह्या दोन नंबरचा प्रोडक्ट 360 येतो आहे. त्यामुळे हेन्स हेअर रिक्वायर्ड consecutive even numbers are एक 18 येईल and second 20 येईल. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.